आपल्यासोबत सध्या खासदार वर्षा गायकवाड आहेत. ताई, काय सांगाल, आज हा निषेध होतोय, मंदिर तोडण्यात आलंय जैन समाजाचं? तरी मंदिर ज्या तऱ्हेने तोडलं ते खरं तर निषेधार्थ आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ती जे स्ट्रक्चर आहे जुनं स्ट्रक्चर आहे आणि त्याची कोर्टात केस सुद्धा चालू आहे आणि त्यांनी पूर्णपणे त्याचं जे विनंती केली की आमचं त्या ठिकाणी हिअरिंग आहे, आम्हाला थोडा वेळ देण्यात यावा. पण ज्या तऱ्हेने दोन JCB आणले गेले, सकाळी 8 वाजता आले आणि ज्या तऱ्हेने मंदिर तोडलं गेलं, त्या फरशा पण ठेवलेल्या नाहीत. तुम्ही जर तिथे बघितलं असेल तिथे काही नाहीये आणि मूर्ती सांगितलं, त्याने विनंती केली की आम्हाला मूर्ती उचलून घेऊन जाऊ द्या. त्यांना मूर्ती पण घेऊन दिली नाही. एवढा कसला माज चाललेला आहे, एवढा कसं दहशत चाललेली आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून चाललेली आहे. सर्वांचा आरोप तुम्हाला माहिती आहे काय, बाजूला भरपूर इलिगल गोष्टी आहेत, त्याला प्रोटेक्शन दिलं जातं आणि जी वास्तू लिगल आहे, जिच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, त्या वास्तूला तुम्ही अचानक सकाळी 8 वाजता येता आणि तोडता. कधीपासून BMC एवढी एफिशियंट झाली? असं सांगण्यात येते आतमध्ये काही महिला देखील होत्या, ते देखील बघितलं नाही, डायरेक्ट तोडक कारवाई चालू. महिला होत्या, त्या ठिकाणी पुजारी होते, ते विनंती करत होते की आम्हाला कमीत कमी मूर्ती तरी बाहेर घेऊन जाऊ द्या, तिची पूर्णपणे प्रस्थापना व्यवस्थितपणे कद्द करू द्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जुलमी राज चालू आहे. म्हणजे आता मी बघायला लागले की मंदिरावर सुद्धा तुमची नजर आली आणि कोणाच्या सांगण्यावरून झालंय सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी बाजूला हॉटेल चालू शकतं, सगळं चालू शकतं, पण तुम्हाला मंदिर चालत नाही. हे जे सरकार सांगते की आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, पण आज हे हिंदुत्ववादी सरकार खऱ्या प्रकारे आहे का? नाही, आता तुम्ही ऐकू शकता यांच्याकडून मूर्त्या खंडित केल्यात. त्या ठिकाणी मी ताडदेवला गेले, मी खेटवाडीला गेले, तिथे सुद्धा 8-9 मंदिरं, त्या ठिकाणी हिंदूची मंदिरं. तिथे आमदार कोण आहे मला सांगायला पाहिजे, त्यांना पण सांगायचं. आता इथे बघताय तुम्ही विले पारलेलं आहे, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. ही सगळी मंदिरं तोडण्याचं काम कोण करते? BMC करते. BMC कोणाच्या हातात आहे? राज्य सरकारच्या हातात आहे. राज्य सरकार कोणाचं आहे? जबाबदारी घ्यावी लागेल ना तुम्हाला. ज्या तऱ्हेने कारवाई झाली ही पूर्वनियोजित कारवाई होती, कुणाच्या तरी सांगण्यावर होती, हे आमचं म्हणणं आहे. ज्या तऱ्हेने फरशा पण तोडल्या, अरे एखादी कारवाई करायचं तुम्ही त्या लोकांना वेळ देऊ शकला असता, त्यांच्याशी चर्चा करू शकला असता, परंतु लिगल स्ट्रक्चर असता त्याच्यावर कारवाई झाली आणि इलिगल स्ट्रक्चरला प्रोटेक्शन द्यायचं काम झालं. आपल्याबरोबर खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितलंय हे पूर्ण नियोजित हे कट होतं आणि हे तोडण्यात आलं आहे. कॅमेरामन अनिल पवार सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.